वेलकम फ्रेंड्स. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक क्रिमिनल जजमेंट पाहणार आहोत. त्या जजमेंटचं आपण थोडंसं फॅक्ट्स आपण थोडक्यात बघून घेऊ. आपल्याला हा एक्झाममध्ये अशा प्रकारचा काही क्वेश्चन येऊ शकतो आपल्या एक्झाममध्ये. क्वेश्चन असा आहे की एक आरोपी आहे आणि त्याला शिक्षा लागलेली आहे ऑलरेडी एका केसमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 306 असेल, त्याचे द अबेटमेंट ऑफ सुसाईडमध्ये त्याला पनिशमेंट लागलेली आहे आणि ही इज अंडरगोईंग द सेंटेन्स इन प्रिझन ऑथॉरिटी. त्या प्रिझन ऑथॉरिटीमध्ये तो शिक्षा भोगतो आहे. अँड इन मीन व्हाईल हिज फिजिकल हेल्थ समथिंग गोज डाऊन ड्यू टू अनकॉन्शियसनेस, मे बी एनी काइंड ऑफ fever or whatever the reasons. So he admitted into particular hospital. Let's suppose a hospital, in that hospital he admitted, and that while taking the treatment in the hospital, so he escaped from that hospital. That means from legal custody he escaped. So what kind of charges should you frame and what kind of punishment you will give? What is most important, what kind of charges you will be frame while, म्हणजे आपण जसे इश्यू काढतो की वेदर प्लेंटी प्रूव्ज दॅट, तसं आपण त्या आरोपीवरती काय चार्ज लावू, कोणते सेक्शन्स आपण लावू. तर असं प्रकारचं एक एक्झाम्पल आपल्याला क्वेश्चनमध्ये येऊ शकतो. आपण त्यावरती आपल्याला आता जजमेंट पाहायचं आहे. तर कोणते कोणते सेक्शन्स लागतील आपण ते आता पाहू. ओके, देन आपण सेक्शन 2 to 4 बघू आणि 2 to 5 कोणते कोणते सेक्शन्स लागतात ते आपण पाहू. तर रेजिस्टन्स और ऑब्स्ट्रक्टिंग बाय पर्सन टू हिज लॉफुल ॲप्रिहेन्शन. आता या सेक्शन 2 to 4 मध्ये काय हिज वर्ड आलेलं आहे. 2 to 5 मध्ये काय ॲप्रिहेन्शन ऑफ अनदर पर्सन आहे. तो हा मेन डिफरन्स आहे. सेक्शन 2 to 4 केव्हा लागेल आणि 2 to 5 केव्हा लागेल. सो 2 to 4 काय म्हणते, हुएवर इंटेन्शनली, द मेन इन्ग्रेडियंट काय की तो जाणून बुजून इंटेन्शनली एक तर रेजिस्ट करतो अटक करण्यापासून किंवा इलिगली ऑब्स्ट्रक्शन करतो लॉफुल ॲप्रिहेन्शन ऑफ हिमसेल्फ मीन्स ओन, स्वतःची अरेस्ट करताना तो काय करतो, इलिगली ऑब्स्ट्रक्ट हिज ओन अरेस्ट फॉर ऑफेन्स विच चार्ज, त्याच्यावरती काही चार्ज लावले असतील किंवा ही हॅज बीन कन्व्हिक्टेड असेल. दिस इज द फर्स्ट पार्ट. और सेकंड पार्ट काय की एस्केप और अटेम्प्ट टू एस्केप फ्रॉम द एनी कस्टडी इन विच इज लॉफुली डिटेन फॉर एनी सच ऑफेन्स. म्हणजे काय की तो एस्केप होतोय किंवा अटेम्प्ट टू एस्केप होतोय, पण त्याची कस्टडी कशी आहे, ती लॉफुली कस्टडी, ती इलिगल कस्टडी नाही, लिगल कस्टडीमध्ये आहे आणि तो त्या लिगल कस्टडीमधून एस्केप होण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि रेजिस्टन्स असेल किंवा लिगल ऑब्स्ट्रक्शन जो करत असेल तर तो कसा करतो आहे, तो इंटेन्शनली करतो आहे. हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. सेक्शन 24 मध्ये लिहायचं असेल तर 4 इन्ग्रेडियंट आपण पकडू. पहिले इन्ग्रेडियंट काय की तो इंटेन्शनली करतो आहे. सेकंड काय करतो आहे, रेजिस्ट करतो आहे किंवा इलिगल ऑब्स्ट्रक्शन करतो आहे. कशापासून, ॲप्रिहेन्शन अरेस्ट होण्यापासून. कोणापासून, हिज ओन अरेस्ट, एक तर चार्ज असेल किंवा कन्व्हिक्शन लागले असेल. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय, तो एस्केप होतो आहे की अटेम्प्ट टू एस्केप होण्याचा प्रयत्न करतो आहे फ्रॉम लॉफुल कस्टडी आणि तो डिटेन केलेला आहे. हे दोन मुद्दे आहेत. तर शाल बी पनिश विथ इम्प्रिजमेंट ऑफ इदर डिस्क्रिप्शन. इदर डिस्क्रिप्शन म्हणजे सिम्पल इम्प्रिजमेंट किंवा रिगरस इम्प्रिजमेंट असेल विच मे एक्सटेंड टू 2 yearsपर्यंत आहे. मग एक्सटेंड टू 2 years म्हटलं तर कोण कोण चालू शकतं, JMFC चालू शकतो आणि वरचे सगळे कोर्ट केस चालू शकतात. आता याच्यामध्ये एक एक्सप्लेनेशन दिलं आहे. एक्सप्लेनेशन काय म्हणतं आहे की दिस पनिशमेंट इन दिस सेक्शन, म्हणजे सेक्शन 224 मध्ये जी काही शिक्षा दिलेली आहे, इज इन ॲडिशन टू द पनिशमेंट फॉर विच पर्सन टू बी ॲप्रेहेंडेड और डिटेन इन कस्टडी फॉर लायबल फॉर द ऑफेन्स विच आर चार्ज विथ और विच इज कन्व्हिक्टेड. म्हणजे ही जी पनिशमेंट आहे सेक्शन 224 मध्ये, ही ॲडिशनल पनिशमेंट आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण पाहिलं की सेक्शन 306 अबेटमेंट ऑफ सुसाईडमध्ये तो गुन्हेगार जो आहे तो शिक्षा भोगत आहे आपल्या प्रिझनमध्ये आणि त्याला ससून हॉस्पिटलमध्ये, आता आपल्या केसमध्ये एखादा पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केले फॉर हिज ट्रीटमेंट अँड हिज एस्केप फ्रॉम दॅट
लिगल कस्टडी, तो हॉस्पिटलमधून पळून जातो. मग जो चार्ज लागणार आहे त्या 224चा आणि जी शिक्षा लागेल ती ॲडिशनल असेल. म्हणजे 306ची एक शिक्षा तो ऑलरेडी भोगतोय आणि 224 हे दोन्ही सेंटेन्स कॉन्करंटली सायमल्टेनियसली देणार नाही कोण, हे वन आफ्टर द अनादर असेल. तर हे डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. सो सेक्शन 225 घ्यावा लागतो. सो रेजिस्टन्स ऑब्स्ट्रक्शन टू बी लॉफुल ॲप्रिहेन्शन ऑफ विथ अनादर पर्सन आहे. इथं त्या व्यक्तीला स्वतः अरेस्ट करत नाहीत, दुसऱ्या व्यक्तीला अरेस्ट करायला आलेली आहे किंवा दुसरा पर्सनला तो हेल्प करतो पळून जाण्यासाठी, त्या 225 लागेल. तर आपल्या क्वेश्चनमध्ये तो आरोपी स्वतः पळून जातो की एखादा व्यक्ती आरोपीला पळून जाण्यामध्ये मदत करतो, ते सेक्शन 224 आणि 225. ह्याच्यामध्ये अजून एक आहे की ज्या 224 आणि 225मध्ये कुठेही कवर होत नाही तर 255B कॅपिटल बी लागेल. हे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं ॲप्रिहेन्शन ऑफ एनी अदर पर्सन, हिज ओन हिमसेल्फ नाही आहे. ह्याला पोलीस अटक करायला येत नाही आहेत. हे पूर्ण सेक्शन तुम्ही एकदा वाचून घ्या. ओके, तर आपण एक जजमेंटकडे बघू. जजमेंटमध्ये काय कसं लिहायचं, आपल्याला काय काय मुद्दे यायला पाहिजेत, आपण नेमकं पॉईंट्स फॉर डिटर्मिनेशन काय फ्रेम करायला पाहिजे आणि शॉर्टमध्ये जजमेंट कसं लिहायचा प्रयत्न करू. हे ॲक्च्युअली जजमेंट आहे कोर्टाचं, पुण्यातलं एक जजमेंट आहे, ते मी डाउनलोड केलं आहे. फॉर पर्सनल इन्फॉर्मेशन काय ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे काही मी गोष्टी ॲड केल्यात आणि हे एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे. दिस व्हिडिओ इज एज्युकेशनल पर्पज. ओके, डिस्क्लेमर आहे. In view of material on records, following points arises for my determination. एक डिस्क्लेमर देऊ आपण. ओके, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे आणि नॉट टू हॅव एनी अदर्स रेप्युटेशनसाठी नाही आहे. ओके, पॉईंट्स फॉर डिटर्मिनेशनमध्ये काय ना की does prosecution proves that it is the burden of proof lies on the prosecution. Prosecution has to prove case is beyond reasonable doubt. Accused being an offender in so and so police station मध्ये त्यांनी क्राईम केला होता, त्याच्यामध्ये त्याला शिक्षा लागली होती या ऑफेन्ससाठी आणि हॉनरेबल डिस्ट्रिक्ट कोर्ट सेशन कोर्टनी काय केलं होतं, शिक्षा पण पास केलेली होती फॉर 7 yearsसाठी. आणि ड्यू टू हिज इल हेल्थ ही ॲडमिटेड इन द ससून हॉस्पिटल सो फॉर ट्रीटमेंट सो अँड सो डेटवरती. सो ॲक्यूजने काय केलं, इंटेन्शनली, दिस इज द मेन इन्ग्रेडियंट ऑन ऑफेन्स, इंटेन्शनली एस्केप फ्रॉम लॉफुल कस्टडी. नुसतं कस्टडीमधून तो एस्केप झालेला नाही तर लॉफुल कस्टडीमधून तो एस्केप झालेला आहे. देअर बाय कमिटेड ऑफेन्स अंडर सेक्शन 224. तो स्वतः पळून गेला आहे, पण दुसऱ्याला पळवून नेला नाही आहे. जर दुसऱ्याला पळवून नेण्यासाठी मदत केली असेल तर सेक्शन 225 लागेल. सो ॲक्यूज इंटेन्शनली एस्केप फ्रॉम लॉफुल कस्टडी अँड देअर बाय ही इज committed offense punishable under section 224 of IPC. So what order, इथं एक्झाम्पलमध्ये जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण हे येस नोमध्ये आन्सर लिहू नये तर ॲफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह अशामध्ये लिहावं. आणि ॲक्यूज स्टँड्स कन्व्हिक्टेड ॲज पर फायनल ऑर्डर. सो इथं कन्व्हिक्शन दिलं आहे, ॲक्विटल दिलं आहे, हे स्पेसिफिकली लिहिलेलं आहे. त्यामुळं ॲज अ रीडरला म्हणजे एक्झामिनर असेल किंवा जो कोणी जजमेंट असेल, इट इज व्हेरी वेल अंडरस्टँड टू इज की जजमेंट कन्व्हिक्शनचं आहे का ॲक्विटलचं आहे. सो ॲज टू पॉईंट नंबर 1, इन ऑर्डर टू प्रूव्ह ऑफेन्स अंडर सेक्शन 224 ऑफ IPC इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट प्रॉसिक्युशन रिक्वायर्ड टू प्रूव्ह. सो प्रॉसिक्युशनला काय प्रूव्ह करावं लागेल, 1, 2, 3 काय प्रूव्ह करावं लागेल. पहिलं की पर्सन चार्ज विथ, एखाद्या व्यक्तीवरती तर चार्ज लागलेला आहे किंवा तो कन्व्हिक्टेड ऑफेंडर आहे, हे प्रॉसिक्युशनला प्रूव्ह करावं लागेल. काय प्रूव्ह करावं लागेल की त्याच्यावरती असे आरोप होते किंवा त्याला शिक्षा लागलेला आरोपी होता, हे पहिलं प्रूव्ह करावं लागेल. दुसरी गोष्ट की डिटेन लॉफुल कस्टडीमध्ये होता त्या ऑफेन्सच्या संबंधित, तो लॉफुल कस्टडीमध्ये होता हे प्रूव्ह करावं लागेल. नुसती कस्टडी असून काय उपयोग नाही, ती लिगल कस्टडी पाहिजे. अँड थर्ड वन काय की ॲक्यूज एस्केप फ्रॉम दॅट लॉफुल कस्टडीमधून तो एस्केप झालेला आहे किंवा तो आता या सेक्शन 224मध्ये 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट काय होता की तो इंटेन्शनली काय करत होता, ऑब्स्ट्रक्ट करत होता किंवा इंटेन्शनली काय करत होता,
रेजिस्टन्स करत होता अटक होण्यापासून. सो आपलं दुसऱ्या ह्याच्यामधलं आहे की तो आरोपी लॉफुल लिगल कस्टडीमधून पळून गेलेला आहे. सो या 3 गोष्टी प्रॉसिक्युशनला पहिले प्रूव्ह करावं लागतील अँड देन इट विल बी वन्स इट इज प्रूव्ह देन इट इज कन्व्हिक्शन. सो टू ब्रिंग द होम ऑफेन्स अगेन्स्ट अक्यूज द प्रॉसिक्युशन एक्झामाइन 7 विटनेसेस तपासले, त्यांनी विटनेस लिस्ट दिली आहे. द अक्यूज बिंग कन्व्हिक्टेड चार्ज द ऑफेन्स बिंग इन कस्टडी लॉफुल डिटेन्शन मध्ये होता. टू फर्स्ट टर्न टू टेस्टमिज PW1 जे PW1 आहे सगळे पोलीस कॉन्स्टेबल आहेत. अँड दिस इज सो 3 विटनेस ॲज पर प्रॉसिक्युशन टेकन द अक्यूज. यांनी काय केलं होतं, प्रिझन ऑथॉरिटी म्हणजे येरवडा पोलीस येरवडाचं जे जेल आहे तिथून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं फॉर ट्रीटमेंटसाठी आणि तो तिथून पळून गेलेला आहे. सो हे जे तिघांनी पण हे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत या तिघांचं टेस्टिमनी काय कन्सिस्टंट आहे, कोरोबरेट करते एकमेकांना. सो टेस्टिमनीज ऑफ ऑल अफोर्सेड 3 विटनेस क्लिअरली शोज दॅट दे हॅड टेकन द अक्यूज फ्रॉम जेल टू ससून हॉस्पिटल अँड तिथले जे हॉस्पिटलमधले CMO जे आहेत त्यांनी अटेंडसुद्धा केला आरोपीला आणि त्याला वॉर्ड नंबर 15मध्ये ॲडमिट पण केलं आहे. दिस फॅक्ट टुगेदर नॉट बिंग चॅलेंज इन द कोर्स ऑफ सेट क्रॉस एक्झामिनेशनमध्ये कुठेही चॅलेंज झालेलं नाही. हॅज ऑल्सो कम टू ॲडमिटेड बाय अक्यूज इन द कोर्स ऑफ आणि ही एक गोष्ट आहे तर सेक्शन 313 मध्ये CRPC मध्ये काय केलं आहे आरोपीने ॲडमिट केलेली आहे. सो दिस इज क्लिअर फ्रॉम द फॅक्ट इन द आन्सर क्वेश्चन पुट टू हिम रिगार्डिंग said that he had taken the accused from jail to Sassoon hospital so and so date. Answer given by the accused, he was unconscious at the time while he was admitted. The fact of CMO having attended to him, having told him that admitted in ward number subsequent to which the accused has been so admitted, therefore clearly proves that on so date accused had been lawfully detained in the central prison Yeroda, Pune. This is on account of ill health sent for examination and treatment for Sassoon hospital Pune by prison authorities. So यांच्या टेस्टिमोनीवरनं असं दिसून येतं की आरोपीला बरं वाटत नव्हतं म्हणून त्याला काय केलं होतं हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. सो CMOचं टेस्टिमनी असेल, बाकीचे जे पण जे प्रिझन ऑथॉरिटीजचे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांची सगळ्यांची टेस्टिमनी एकमेकांना करोबोरेट करत आहेत. हे आपल्याला पहिल्या एक्झाममध्ये लिहायला पाहिजेत. फर्दर हे IO साहेब आहेत त्यांनी पण लेटर पाठवलं IG साहेबांना की असं आरोपीला आम्ही पकडलं होतं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते आणि तो तिथून एस्केप झालेला आहे आणि हे लेटरसुद्धा त्याने काय केलं त्याला एक्झिबिट पाडलेलं आहे. मियर डॉक्युमेंटला एखादं डॉक्युमेंट आहे त्याला एक्झिबिट पाडलं की ते डॉक्युमेंट ऑलरेडी प्रूव्ह होत नाही. यू हॅव टू प्रूव्ह दॅट डॉक्युमेंट्स कंटेन डॉक्युमेंट्स इंडिपेंडेंटली तुम्हाला प्रूव्ह करावं लागतील. मीन्स एक्झिबिट जस्ट गिव्हिंग एक्झिबिट नंबर टू द डॉक्युमेंट इट डज नॉट मीन दॅट डॉक्युमेंट इज प्रूव्ड sufficiently proved. It does not mean that. You have to prove the contents of document independently. Exhibit number काय देतात टू आयडेंटिफाय द डॉक्युमेंट वेअर इट इज. ह्यासाठी जसं आर्टिकलला जसं काही वस्तू असतील फॉर एक्झाम्पल आता आपण या केसमध्ये पाहणार आहोत की जर हँडकप दिले आहेत, स्लीपर आहे तर त्या आर्टिकलला ABCD असे नावं दिले जातात. आर्टिकल असेल तर, डॉक्युमेंट असेल तर इट गिवन द एक्झिबिट नंबर्स. ओके, मग पुढं काय होतं आई साहेबांना वगैरे दिलं त्याचे सगळ्यांचीच टेस्टिमनी आहेत, सगळे डॉक्युमेंट्स एकमेकांना कोरोबरेट करतात त्यामुळे सफिशियंटली प्रूव्ह होऊन जातं आहे की येस ही हॅज बीन चार्ज विथ किंवा कन्व्हिक्शन आहे ऑलरेडी आणि ही हॅज ॲडमिटेड इन टू हॉस्पिटल फॉर हिज ट्रीटमेंट. सो हे तिन्ही ग्राउंड्स काय होतात सफिशियंटली 2 ग्राउंड्स तर प्रूव्ह होतात. कुठले कुठले, पहिलं की चार्ज विथ आहे, सेकंड लॉफुल कस्टडीमध्ये होता आणि एस्केप झालेला आहे. ओके, त्यांनी पण ॲडमिट केलेलं आहे ह्याच्यामध्ये पुढं 313 मध्ये की मला ॲडमिट केलेलं आहे इथून असं हॉस्पिटलमधून घेऊन गेले होते. देन ॲज रिगार्ड टू फॅक्ट ॲज टू वेदर ॲक्युज एस्केप फ्रॉम लॉफुल कस्टडी डिटेन्शन बाय रनिंग अवे फ्रॉम ससून हॉस्पिटल टेस्टिमनी PW1. सो यांची टेस्टिमनीसुद्धा कन्फर्म करते एकमेकांना PW1ची PW2ची की त्याला असं या वॉर्ड नंबरमध्ये ॲडमिट केलं होतं आणि तो तिथून लेफ्ट झाला होता हॉस्पिटलमधून. सो इट इज वुड बी क्लिअर फ्रॉम द सगळ्यांच्या टेस्टिमनीवरतं कन्फर्मेशन होतं की त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथून तो एस्केप झालेला आहे. सो पेरुजल सगळे रेकॉर्ड केले हे सफिशियंटली प्रूव्ह होतं
की तो पळून गेलेला आहे. देन थोडेसे फॅक्ट्स आणि आता ऑब्व्हियसली केस थोडी डिटेलमध्ये केस घेतली आहे. आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो आपल्या एक्झाममध्ये काय काय लिहायला पाहिजे. त्यांनी तशी रिपोर्ट पण फाईल केलेली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की PW6 ज्यावेळेस तो पळून गेलता, कुड नॉट फाइंड द अक्यूज इवन दो ही सर्च फॉर मी, ही वेंट टू द स्टेशन चौकी अँड लॉज द रिपोर्ट. तो पण एक्झिबिटला लावलेला आहे की आरोपी असा त्या हॉस्पिटलमधून एस्केप झाल्यानंतर ना तो जो हवालदार होता त्यांनी काय केलेलं आहे, पोलीस चौकीमध्ये जाऊन रिपोर्ट जी आहे ती लॉन्च केलेली आहे. मग नंतर ना पूर्ण व्हेरिफिकेशन होतं आहे, सगळ्यांचे टेस्टिमनी एकमेकांना होतात. ह्याच्यामध्ये आर्ग्युमेंट पण ऐकून घेतलेलं आहे डिफेन्स काउन्सिलचं, की त्यांनी त्यामध्ये ते लिहिलं आहे की डिफेन्ससुद्धा घेतला आहे आरोपीच्या वकिलांनी, समथिंग लाईक दॅट, की त्याला हॉस्पिटलमध्ये कुठलं वॉर्ड नंबर आहे ते माहीत नाही. सो ही डिस्टर्ब मेंटल स्टेट, कुड नॉट कम बॅक टू द वॉर्ड ॲज इट बिकम कन्फ्यूज वेरियस डिपार्टमेंट्स बिल्डिंग ॲसोसिएशन हॉस्पिटल. पण हे जे आर्ग्युमेंट केले आणि हा जो काही डिफेन्स घेतलेला आहे ते डज नॉट अपील टू दिस मी जज साहेबांना हे जे काही डिफेन्स जो घेतला आहे की ही डिस्टर्ब इज मेंटल हेल्थ, ही सो ही कुड नॉट बॅक टू द वॉर्ड अँड सो इज कन्फ्यूज झाला आणि त्याला कोणत्या रूममध्ये यायचं आहे त्याला समजलं नाही, त्यामुळे ते असा डिफेन्स घेतला आहे. पण हे जज साहेबांना ॲक्सेप्टेबल होत नाही आहे. नंतर ना सीझर मग एके दिवशी याच्यामध्ये परत अजून एक्स्ट्रा काय लिहिलं आहे की ऑन सो अँड सो रेलेवंट डेवरती जे क्राईम ब्रांचचे जे पोलीस ऑफिसर आहेत त्यांनी एखाद्या चौकीमध्ये तो हा आरोपी दिसतो, ऑब्व्हियसली ही इज वॉन्टेड पर्सन अँड सो दे कुड फाइंड सच अ पर्सन. सो त्याच्यामध्ये सर्च अँड सीझरनामा आहे तो सुद्धा अटॅच केलेला आहे. त्याच्यात सगळे जे आर्टिकल्स आहेत ते गोळा केलेत त्यांनी, हे तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. पण त्याच्यामध्ये पर्यायाने डिफेन्स काय दिला की ही द अक्यूज जो पण काय आरोपी आहे त्यांनी स्वतः पोलिसांना सरेंडर केलं आहे. सो इट इज इरिलेव्हंट पॉईंट की त्यांनी स्वतःहून सरेंडर केलं आहे का त्याला अरेस्ट केली गेली आहे. सो कोर्टाचं म्हणणं ॲक्सेप्टेबल आहे की प्रॉसिक्युशन हॅज एबल टू प्रूव्ह द फॅक्ट दॅट अक्यूज ऑन सो अँड सो डेट एस्केप फ्रॉम लॉफुल कस्टडी आहे आणि ही इज ऑलरेडी अंडरगोईंग सफरिंग सम सेंटेन्स किंवा चार्ज विथ आणि अदर्सचे पण त्यावरती गुन्हे आहेत. सो कोर्ट कम टू कन्क्लुजन ऑफ अफर्मेटिव्ह यस प्रॉसिक्युशन हॅज प्रूव्ह सफिशियंटली की आरोपी हा काय होता, 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या ह्याच्या केसमध्ये की तो इंटेन्शनली एस्केप झालेला आहे, लॉफुल कस्टडीमध्ये होता आणि अंडरगोईंग इम्प्रिजमेंट. सो वन्स यू आर गिव्ह द कन्व्हिक्शन यू मस्ट हर्ट प्रॉसिक्युशन मस्ट हर्ट द अक्यूज ऑन अ पॉईंट ऑफ सेंटेन्स. सो इथं गिल्टी केलेलं आहे सेक्शन 224 IPC तर त्यानंतरनं लर्नेड जे जजेस आहेत त्यांना APPचं म्हणणं आणि अक्यूजचं म्हणणं ऑन पॉईंट ऑफ सेंटेन्सवर ते ऐकून घ्यावं लागेल. सो इथं APPने असं म्हटलं की सो अँड सो. आता इथं थोडं एक्स्ट्रा दिलं आहे आपल्याला एक्झाममध्ये, ह्या सगळ्या गोष्टी काय लिहायच्या गरज नाहीत. आपल्याला सिम्पल लिहायचं की आरोपी इज अंडरगोईंग, प्रॉसिक्युशन काय म्हणणार की इज अंडरगोईंग द व्हेरी सिरियस इम्प्रिजमेंट अँड इट कुड बी अफेक्ट द सोसायटी अँड इट विल बी गिव्ह पनिशमेंट टू लेसन टू अदर्स. थोडेसे APPचे पॉईंट्स लिहायचे. आरोपीचं म्हणायचं की गिव्ह लिनियन्स टू मी, दिस इज नॉट डन इंटेन्शनली वगैरे असं त्यांनी म्हणा आपण थोडक्यात लिहायला पाहिजे. सो ऑर्डरमध्ये काही अक्यूज सो अँड सो डेट शॅज स्टँड कन्व्हिक्टेड ऑफेन्स पनिशमेंट 224. मग आता सिम्पल इम्प्रिजमेंट आहे, 2 वर्ष शिक्षा आहे, अप टू 2 years पण देऊ शकतो, विथ 1.5 दिली आहे. अमाऊंट ऑफ फाईन आहे, तर अमाऊंट ऑफ फाईन दिलं तर डिफॉल्ट किती द्यायला पाहिजेत आणि सेट ऑफ दिलं जाईल. इफ ही हॅज ऑलरेडी अंडरगोन सम काइंड कस्टडीमध्ये असेल तर टिल टुडे जे सेट ऑफ असेल ते सेट ऑफ दिलं जाईल आणि जे पण मुद्देमाल आहे ते अकॉर्डिंग टू लॉ डिस्पोज ऑफ केलं जाईल. इफ यू डोंट नो, जसं तुम्हाला माहीत नसेल हँडकफचं काय करायचं आहे तर सिम्पल याचं व्हॉट एव्हर द मुद्देमाल शॅल बी डिस्पोज ऑफ अकॉर्डिंग टू लॉ. व्हेरी सेफर साईडने आपले पेपर लिहायचं. आता आपल्याला थोडी माहिती आहे की हे आयर्न हँडकफचं काय होईल, किंवा समजा एखादं वेपन असेल, सॉ असेल, लाईक नाईफ असेल, आपल्याला माहीत नाही की नेमकं काय होतं, किंवा स्लीपर असेल पब्लिक ऑप्शन केलं जाईल
काय होईल. सो अकॉर्डिंग टू लॉ डिस्पोज ऑफ होऊन जाईल आफ्टर द अपील पिरियड ओव्हर झाल्यानंतर ते पब्लिक ऑप्शनमध्ये हे स्लीपर्स आहेत सोल्ड आउट होऊन जातील आणि अकॉर्डिंग टू लॉ डिस्पोज ऑफ केलं जाईल. सो व्हेरी सिम्पल जजमेंट माइट बी कम इन टू एक्झामिनेशन. आपलं हे शॉर्ट आता यांनी थोडंसं लेंदी डिस्कशन केलं आहे. आपल्याला एवढ्या एक्झाममध्ये लेंदी डिस्कशन करायचं नाही. आपल्याला पॉईंट्स फॅक्ट्स समजायला पाहिजेत आणि आपल्याला कोणते चार्ज लावायचे आहेत हा पार्ट समजायला पाहिजे की तो इंटेन्शनली आहे, एस्केप फ्रॉम लॉफुल कस्टडी आहे, देअरफॉर ही कमिटेड अंडर सेक्शन 224. ॲक्युटल असेल, कन्व्हिक्शन द्यायचं असेल, इट्स टोटली अप टू यू. इट डज नॉट अफेक्ट ऑन द एक्झामिनर. काय पॉईंट प्रूव्ह करायचे की इज कन्व्हिक्टेड आहे, डिटेन इन लॉफुल कस्टडी आहे and he is escaped from lawful custody. These grounds prove and beyond reasonable doubt proof है, so you can give the conviction. If it does not prove beyond reasonable doubt, give the benefit of doubt to the accused and released आणि त्याचे बेल बॉन्ड्स हे स्टँड कॅन्सल होतील आफ्टर अपील पिरियड ओव्हर झाल्यावर. सो यू कॅन गिव्ह ॲक्विटल ऑल्सो, यू कॅन गिव्ह कन्व्हिक्शन ऑल्सो. सो दिस सिम्पल वे. तुम्ही एकदा लिहून ट्राय करून बघा. हे फॅक्ट एकदा सोप्यातली सोपी आहे. बाय ओन युअर इमॅजिनेशन तुम्ही याच्यामध्ये थोडे पॉईंट्स ॲडसुद्धा करू शकता. अँड डिस्क्लेमर इज दॅट दिस व्हिडिओ इज फॉर एज्युकेशनल पर्पज, नॉट टू हार्म एनी अदर्स रेप्युटेशन. कोणाला नुकसान करण्यासाठी नाही, एज्युकेशनसाठी व्हिडिओ बनवलेला आहे हा. थँक्यू.